मृदुंगवादीची जोड लागेल. देवा पूर्वावी वासना हरिजना सवे भेटी, हरिजना सवे भेटी नभो अंग संग तुटी ऐसे आवडते मना. देवा पूर्वावी वासना तुका म्हणे जिने, तुका म्हणे जिने भले संत संघटने ऐसे आवडते मना. देवा पूर्वावी वासना विठला विठला. पांडुरंगा करो प्रथमा मंत्रमूलम गुरुवाक्यम मोक्षमूलम गुरुकृपा ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणं
एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. विठला विठला. आज सर्वात मोठा आनंदाचा क्षण आणि हरिकीर्तन सेवा या तुमच्या चिखठाण गावामध्ये नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसात पहिली सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली. त्याबद्दल या चिखठाणचे सर्व ग्रामस्थ व त्यांचे नेतृत्व करणारी जी मंडळी आहेत त्यांना पहिल्यांदा धन्यवाद देतो. नवीन वर्षाला सुरुवात होत असताना पहिल्याच दिवसाची सेवा तुमच्या चिखठाणमध्ये मिळाली हे माझं परम भाग्य आणि भगवंताची तुमच्यावर झालेली कृपा. त्या दृष्टीने खऱ्या अर्थाने आजची ही सेवा कीर्तन सेवा ही एकट्याची कोणाची नसते. कीर्तन सेवा पहिले त्याच्यामध्ये मृदुंगाचार्य, नंतर गायनाचार्य, नंतर टाळकरी मंडळी, नंतर श्रोते मंडळी, माता भगिनी, सर्व बंधू सगळे एकत्र येऊन आपल्या सर्वांना मिळून ही सेवा करायची असती आणि सेवा झाल्यानंतर ती भगवंताला अर्पण करायची. पण ती सेवा भगवंतानी स्वीकारली पाहिजे याच्यासाठी प्रत्येकाने आपली आपली ड्युटी अटेन्शन मध्ये करायची. आपण करतोय, आपण कीर्तन करतोय, आपण श्रवण करतोय, आपण गायन करतोय, आपण मृदुंग वाजवतोय, याच्या पाठीमागची भूमिका जी आहे ती भक्ती आहे, ती सेवा आहे आणि ती आपल्याला अर्पण करायची. त्याच्यामुळं ती आपल्या अंतःकरणातून मनापासून केली तर ती भगवंत स्वीकारणार आहे आणि ती भगवंताने आपली सेवा स्वीकारावी. म्हणून प्रत्येकाने आपली आपली ड्युटी अटेन्शन मध्ये करावी. गैरहजर कोणी राहू नये आणि श्रोते मंडळी तर गैरहजर राहूच नये. कारण श्रोते मंडळी देखील ही सेवा करतच आहे. लक्षात ठेवा, भगवंताचं ऐकणं, भगवंताबद्दल ऐकणं ही देखील आपल्या जीवनात आलेले काही क्षणाची सेवाच असते. लक्षात ठेवा. म्हणून सर्वांना मिळून आपल्याला करायची आहे आणि विशेषतः नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून आपल्याला भगवंताची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. ही भगवंताची मोठी कृपा आपल्याला आहे. विठ्ठला म्हणून आजच्या सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे, जगत वंदनीय, जगत आदरणीय, जगत श्रीमंत वैराग्याचे महामेरू संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा हा अभंग असून ह्या अभंगातून तुकाराम महाराजांनी संतांची संगतीची आवड व्यक्त केलेली आहे आणि ती देवापुढे व्यक्त केलेली आहे. कारण जी गोष्ट मागायची ते देणारा पण तसा असला पाहिजे, त्याला मागावी. म्हणून त्या दृष्टीने ती भगवंताकडेच मागणी केलेली आहे. भगवंतालाच त्या मनाला जे आवडलेलं आहे ती आवड निर्माण झाली आणि ती भगवंताकडे मागणी केलेली आहे. म्हणून देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. पहिल्या चरणामध्ये या अभंगाच्या भगवंताला जी मागणी केलेली आहे तुकाराम महाराजांनी संत संगतीची मागणी केलेली आहे. आणि मात्र ते संत कोणते असा पण विषय त्याच्यामध्ये घेतलेला आहे. संत भरपूर आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे संत आहेत. आतून भक्ती करणार आहे, बाहेरून भक्ती करणार आहे, अंतर्भक्ती बाह्य भक्तीचे बरेच संत आहेत. पण त्यापैकी तुकाराम महाराजांनी जे संताची विचारसरणा केलेली आहे, आवड निर्माण केलेली आहे, ते संत कोणते आहेत की ज्यांच्या चित्तात देव बसलेला आहे आणि चित्तात बसून ते दुसऱ्याच्या चित्तात बसून देतात. असे जे संत आहेत त्या संतांची आवड व्यक्त केली आहे. विठ्ठला विठ्ठला. हे सांगण्याचं कारण आहे
आपण भरपूर कीर्तन पाहतो, कोणाची उडवायची किंवा टिंगल करायची मला कधी सवय नाही, पण वस्तुस्थिती मांडायची मला सवय आहे. आपण कीर्तनात पाहतो, कीर्तनाचा अभंग एक असतो आणि कीर्तनाचं विश्लेषण करताना मात्र त्या कीर्तनाच्या अभंगाला सोडून केलं जातं. असं जनरली आपल्याला पाहायला भेटायला लागलेलं आहे. कशावर? टीव्हीवर पाहतोय आपण, अनेक कीर्तन पाहतो. कोणाचं नाव घेऊन मला ते करायचं नाही, परंतु ह्या आपल्या धर्माचं ऱ्हास होण्याची शक्यता आहे. याच्यामुळे जर मूळ तत्वज्ञान सोडून देऊन जर त्याला फाटा मारून जर वेगळेच विनोदन भानगडी सगळे जर करीत बसले तर ह्या आज्ञाने जीवाला विचारांना देव कसा कळायचा, संत कसे कळायचे, नाम कसं कळायचं आणि उद्धार कसा व्हायचा. आणि ही ड्युटीवर राहणारे जर गैरहजर असेल, विषयाला मूळ विषयाला सोडून जर विषय घेत असेल तर त्यासाठी तुकाराम महाराजांनी मुद्दाम अशा संतांची नियुक्ती केली आहे की ज्यांच्या चित्तात देव बसलेला आहे आणि ते दुसऱ्याच्या चित्तात देव बसून देतात, याचीच नियुक्ती केली आहे. विठ्ठला विठ्ठला. खऱ्या अर्थाने मनुष्य देह दुर्लभ आहे, आपल्याला तो मिळत नाही, पण मिळाला पण सर्वसाधारण जीवाला कळाला नाही. हो, आता तुम्ही म्हणता सर्वसाधारण कसा शब्द वापरला? सर्वसाधारण म्हणजे ज्याला जन्माचं सार्थकत्व कळलेलं नाही. आंधळे जन कैसे विसरून गेले. काय मला ऐकूच नाही आलं, काय म्हणलं तुम्ही? असं का? तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखले या. बरं आहे, ते अलीकडे घेतलंय तुम्ही, अजून पुढं होतं ते, पण लवकर घेतलं कारण टाइम कमी असल्यामुळे बरं केलं ते. बरं असो, म्हणजे मनुष्य जन्माचं सार्थक कशात आहे हे नेमकी कळलं पाहिजे आपल्याला. नमा दृष्टंतो मुळा प्रपंचे ते नराधमा माय प्रभू ज्ञान असुर भाव मिश्रित. अरे तुम्हाला आम्हाला सगळ्याला भगवंतानी नर जन्माला घातलंय आणि त्या जन्माला घालणाऱ्यालाच आपली खंत व्यक्त करायची वेळ आली आहे. का खंत व्यक्त केली? का भगवंताने निर्माण केली हे भगवंताला ओळखण्यासाठी, भगवंताचा अनुभूती घेऊन त्याच्या स्वरूपात विलीन करण्यासाठी भगवंतानी योजना केली आणि मनुष्य जन्म दिला आणि मनुष्य जन्मात देऊन त्याला विवेकी ज्ञान दिलं. परंतु विवेकी ज्ञान देऊन देखील भगवंताला वाटलं ही असं काय झालं, हे लोक माझ्याकडे येतच नाही, मला सोडून सगळं करतात. भगवंताला देखील खंत व्यक्त करावी लागली. मग भगवंतानीच विचार केला, हे असं का करतात, असं का करतात? भगवंताचाच प्रश्न, भगवंताचंच उत्तर, भगवंताने सगळं केलं. नाथाच्या घरची उलटी खून, पाण्याला लागली तहान, वलचणीचं पाणी आढायला गेलं. भगवंतालाच खऱ्या अर्थाने जगाचा उद्धार करायचा हे मनात आलं, म्हणून व्हर्टिकल मॉडेल तयार केलं, बाकीचे सगळे आडवे मॉडेल तयार केले, हे उभं मॉडेल तयार केलं आणि याच्यात विषयत्व आणि याच्यात विवेकी ज्ञान टाकलं. आणि हे विवेकी ज्ञान टाकून देखील भगवंताला भजत नाही, भक्ती करतात पण त्याला सोडून करतात. याच्यामुळं खंत व्यक्त करावं लागते. म्हणून खऱ्या अर्थाने पहिल्या चरणातला विषय जो आपला आहे, देव शब्द घेतला. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. देव, चित्त आणि संगती हे तीन शब्द पहिल्या चरणामध्ये महत्वाचे आहे. पहिला तर देव कळून घेऊ आपण.
ज्यांना कळलं ते भाग्यवान आहेत. ज्यांना आजूक कळून आजूक कळालंच नसेल ते आज भाग्याचे होते. देव कळालाच नसेल तर, आणि ज्यांना कळाला ते भाग्यवानच आहे, त्याच्याबद्दल वादच नाही. पण ज्यांना कळाला नाही देव, आणि ते देव खऱ्या अर्थाने कोणता आहे त्याचा आपल्याला विचार करायचा आहे पहिली गोष्ट. कारण तो चित्तात बसवायचा आहे. तो तर कळायला पाहिजे नेमकी कोणता आहे. संतांनी देव कोणता सांगितला? सगळ्यांचा देव एकच आहे. सबका मालिक एक. देव एकच आहे. देव अनेक नाही, दैवता अनेक असतील, पण देव मात्र एक आहे. देखिला देखिला बायम्या देवांचा देव, फिटला संदेह निमाले तुझे पण. तो एक देव आहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, येणे विने जीवा सुख नाही वास्तविक पाहतो. माझा विषय अजून जायचं होता, पण याने जवळ आणला. याने आणला ते दोघांचं प्रमाणचं शेवट एकच आलं. काय याने काय प्रमाण दिलं होतं? तुका म्हणे जन्म आले सर्व विठ्ठलची एक देखील. हा विठ्ठल शब्द आला बरोबर. आता यांनी काय प्रमाण दिलं? हा देवाचा ही देव, हा पंढरीराव म्हणजे विठ्ठल पंढरीराव एकच आहे. पण आता मी तुम्हाला विचारतो, विठ्ठल कळाला का? संतांनी विठ्ठल कोणला म्हणलंय? विठ्ठल पहिला कळून घ्या, लक्षात ठेवा. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. आता पांडुरंग परमात्मा आणि तोच देव सगळ्या देवांचा देव आहे. परंतु ते खरं स्वरूप त्या पांडुरंगाचं कोणतं आहे? तर ते आत्मस्वरूप आहे. परमात्मा आणि आत्मा, लक्षात ठेवा, भेद नाही. अद्वैत तत्वज्ञानाचा विषय संतांनी त्याचा स्वीकार केलेला आहे. द्वैत तत्वज्ञानाचा संतांनी स्वीकार केलेला नाही. अद्वैत एकच, दोन नाही, एकच तो परमात्मा आत्मस्वरूपाने तो विराजमान तुमच्या आमच्या आतमध्ये आहे आणि तोच देव आहे. त्याला सोडून या जगात विश्वात दुसरा देव नाही. जर कोणी म्हणत असेल त्याला माझ्याकडे घेऊन या, नाही तर मला त्याच्याकडे घेऊन चला. चॅलेंज करून सांगतो मी तुम्हाला, आत्मा सोडून सगळ्या वेदांनी ग्रंथांनी शास्त्रांनी सगळ्यांनी हरिपाठात सुद्धा सांगितलंय,
आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गमी न घाली मान. एक नाम हरी बाकी सब दुकानदारी. एक नाम हरी बाकी सब दुकानदारी. लक्षात ठेवा. म्हणून आत्मा हाच देव आहे, पहिला पक्का करा. ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये पहिल्याच अध्यायात पहिल्याच ओळीत सांगून टाकला, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद आत्मरूपा देवा तूच गणेशू सकल मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजे. पहिल्याच ओळीत सांगून टाकले आत्मा हा देव आहे आणि तो स्वतः आणि स्वतःचाच अनुभवायचा. आत्मस्वरूप स्वसंवेद्य आहे, स्वतःचा स्वतःनी त्याचा अनुभव घ्यायचा. देव आत्मा आहे, त्याचा अनुभव घ्यायचा आहे, सांगायचा म्हणायचा नाही. हे बोलाचे नव्हे शास्त्र, आत्मा अवतरिते मंत्र अक्षर इये. हे शास्त्र ग्रंथ म्हणून बोलण्यासाठी नाही तर ते अनुभवण्यासाठी आहे. अनुभवलेंगा ते या जगात देत असे. संतांनी अनुभव घेतले आणि ते अनुभव जगासाठी दिले. ऍडिट तुमचा परमार्थ बरोबर आहे का चुकीचा आहे हे तपासण्यासाठी ग्रंथ आहे. येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने परफेक्ट तत्वनिष्ठ पद्धतीने जर गेले तर ते जिथं गेले तिथं तुम्ही जाणार. परंतु तेच तत्व, तोच देव, तेच नाम तिथं असलं पाहिजे. नाम कधी आलं? अनाधी कालापासून आलेलं ते नाम आहे राम आणि कृष्ण. या जगात कुठंच काही नव्हतं. ब्रह्मदेव बी नव्हता. हे बाकीचे तर फार आहे, राम कृष्ण फार नंतरचा काळ आहे, लक्षात ठेवा. पण ब्रह्मदेव बी नव्हता. ज्याने हे विश्व निर्माण केलं तो बी नव्हता. तेव्हापासून ते नाम आहे. ते नाम असलं पाहिजे. त्या नामाचा विषय चाललाय. ते नाम आमच्याकडे आहे ना, पण तुम्हाला नाही देणार. फक्त ही गादी सोडताना गादीवाल्याला जाणार. ही परंपरा ज्ञानेश्वर माऊलीने मोडून काढलेली, परंतु परत चालू केली काही लोकांनी. आणि ते नाम तुम्हाला मिळत नाही. आणि ते नामानेच उद्धार होतो. लक्षात ठेवा. तुम्ही नेवाशाला जर आले, ज्ञानेश्वर मंदिर आहे. ज्ञानेश्वर मंदिरामध्ये एक महादेवाची पिंड आहे आणि त्याच्या खाली पिंडी खाली एक ओवी कोरून लिहिली. काय लिहिली? ए मराठीच्या नगरी ब्रह्म विद्येचा सुकाळ करी, घेणे देणे सुखचिवरी हो दे या जगाला. हे करायचं सांगितलं. माऊलीची इच्छा होती ते करायचं. तेच काम आमचं चालू आहे. जी माऊलीची इच्छा आहे, जी आमच्या सद्गुरूची इच्छा आहे, तेच काम, तेच नाम, तेच वाटून, तेच ब्रह्मज्ञान जगाला करण्याचं काम त्या अहोरात्र चालू आहे. विठ्ठला विठ्ठला. महत्वाचा विषय आपला आहे. वेळाभावी कट होणे शक्यता तुम्ही होऊ देणार नाही. नीट आपल्याला देव समजून घेऊ. बाकीच्या सगळ्या संत मंडळीचं काय म्हणणं देवाबद्दल आपण ते नीट ऐकून घेऊ. ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरी ग्रंथात सांगितलं, नाभंगातून देखील सांगितलं, देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निजदेव नेनसी मुळी कोण देवा नाही रूप, देवा नाही गाव कोठे काही. ज्ञानदेव म्हणे बजा आत्मदेवा आणि अखंडित सेवा करा त्याची. कोणता देव सांगितला माऊलीने? ज्ञानाचे सागर होते ते. आणि त्यांच्यापेक्षा असा कोणता सागर मोठा आहे? ते ज्ञानाचे सागर असून त्यांनी देव आत्माच सांगितलं. हो, तुकाराम महाराज कोणते देव सांगितलं? देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर,
जशी उसात साकर तसा देहात ईश्वर, तुका म्हणे मूळ जना देव देही का पाहिना. पुढं पाय सांगितला, कोणता पाय सांगितला याचा कधी विचार करायचा. पंढरीचा चोर, पंढरी म्हणजे हे शरीर, आणि त्या शरीरात असलेला चोर, चोर म्हणजे जो सापडत नाही त्याला काय म्हणतात, चोर. शक्यतो लवकर सापडत नाही. जर सद्गुरू नीट असले तर लवकर सापडतो. सद्गुरू जर नीट नसेल तर त्याच्या बापाला ते सापडणार नाही, लक्षात ठेवा. सद्गुरू परफेक्ट असले पाहिजे, आणि परफेक्ट असले तर मग मात्र सापडायला टाइम लागत नाही. त्वरित ताबडतोब, लक्षात ठेवा. पण त्याचं सूत्र वर्म आहे. ऐसे वर्म मद देई नारायणा अंतरीच्या खुणा प्रकटवणी. सूत्र आहे, ते सूत्र जर मिळालं, आता 4वी 5वीचे 3रीचे गणित आहेत, त्याला सूत्र आहेत. ते जर सूत्र पाठ नसलं ना, हेडमास्तर सगळे जरी येऊन बसले त्यांच्या बापाला गणित सुटणार नाही. पण सूत्र पाठ तर 3रीच्या पोराचे असलं तर ते सूत्राप्रमाणे 0 मिनिटात गणित सोडते. तसं परमार्थ आहे. परमार्थ कोण म्हणता अवघड आहे. सर्वाहुनी सोपे पण शहाणा तो धनी, हे तो येते. तुकाराम मारून आले. परमार्थ खूप सोपा आहे. कोण म्हणता अवघड आहे. ज्याला अवघड वाटत असेल तिने आपल्याकडे आहे. सगळ्यात सोपा परमार्थ. कोण म्हणतं देवाची अनुभूती येत नाही. अनुभूती येते, पण त्याला सूत्र आहे, ते नाम आहे, तेच नाम आहे, त्या नामाचं वर्म आहे, सूत्र आहे, ते परफेक्ट मिळालं तर त्याला अनुभूती येते. अनुभूती येणं म्हणजे काय हो. देहाची विदेश स्थिती झाल्याशिवाय देवाने सांगितलं माझा तुला पत्ताच लागणार नाही. तुला जर माझ्यापर्यंत यायचं असेल तर तुला विदेश स्थितीत जावं लागेल, त्याशिवाय मी तुला भेटणार नाही. ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय 66 श्लोकामध्ये स्पष्ट सांगितलंय. पै आपले भेदे विन माझे जाणीचे एक पण, तयाचे नाव मज शरण येणे गा. ही मला शरण येण्याची पद्धत आहे. अशा पद्धतीने जो मला शरण येईल त्याच्या संग मी एकरूप होईल. नव्हे नव्हे त्याला मागच्या जन्माच्या ह्या जन्माच्या सगळ्या पापातून मुक्त करील. सर्व धर्मान परित्याज्यम मामेकम शरण व्रजा अहंत्वा सर्व पापी मोक्ष इष्यामी मा शुचा. श्लोकात देखील भगवंताने सांगितलं, आणि भगवंताची व्याख्या आहे. भगवंताने सांगितलं तुला माझ्यापर्यंत यायचं असेल तर तुला असं व्हावं लागेल. मग तुला असं व्हावं लागेल तर तुला सद्गुरू तसे असले पाहिजे. तसे नसल करीत तर तू माझ्यापर्यंत येऊ शकत नाही. हे कोण सांगतंय. मी माझ्या पदरचं काहीच सांगत नाही. ज्ञानेश्वरी ग्रंथातलं सांगतोय, कारण मी ज्ञानेश्वर माऊलीच्याच गावचा माणूस, आणि ते तत्वज्ञान पूर्ण भगवंताच्या इच्छेने माझ्यापर्यंत आलं, ते तुमच्यापर्यंत आणून घालण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठला विठ्ठला. जाऊन द्या, आता आपण दुसरे कबीर महाराजाकडे जाऊ. कबीर महाराजांनी कोणता देव सांगितला. सगळ्याकडे जाऊ आपण. सगळ्या संतांचं काय म्हणणं आहे देवाच्या बाबतीत नीट करून घ्या. मोको कहा धुंडो बंदे मैं तो तेरे पास में, खोज हुई तो तुरंत मिलियो पल भर की तलाश में. ना मैं मंदिर में ना मैं मस्जिद में, खोज हुई तो तुरंत मिलियो पल भर की तलाश में. काय सांगितलं कबीर महाराज. अरे देवाला तुला शोधायचं असेल तर देव तुझ्या जवळ आहे, तुझ्या आत्मनीच आहे. कुठे शोधीची रामेश्वराने, कुठे शोधीची काशी, हृदयातील भगवंत राहिला उपवासी. अरे आत ए नरा, आत बघ जरा. वास्तविक पाहता तो देव आपल्या आतमध्ये आहे. देव सदा जवळीच असे, या लागी जन कैसे पिसे, पाहो जाता देशो देशे. ज्याला दिसला तो गदगद हसे, ज्याला नाही दिसला तर सारा आयुष्यात रडत बसे.
देव देव जवळच आहे. देव कुठं लय लांब आहे. देव तुमच्या आमच्या आतमध्येच आहे. नाही म्हणा तुम्ही फक्त. अरे तुम्ही कोणामुळे बघता, कोणामुळे चालताय, कोणामुळे हलताय? देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन करूच नको. कोण बोलविते? हरिविंद. हा, आता बरोबर. चाले हे शरीर कुणाचे असते, कोण बोलवितो हरिविन. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन करूच नको. त्याला सोडूनच कर. अरे त्याला सोडून जर पारमार्थ असेल तर कसं ते देव प्राप्त व्हायचं? आपल्याला परत विचार करतो, आयुष्य घातलं पण मला देव दिसतच नाही असे महाराज लोक म्हणते. देव कुठं दिसतो का? आणि काय आले देतो मग? देव दिसत नाही. देव अनुभवण्याचा आहे, दिसण्याचा नाही. अनुभव 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 हा घ्यायचा, सेल्फ अनुभव स्वतंत्र घेण्याचा विषय आहे. आणि देव आहेच, मग देव दिसत नाही कसं काय म्हणतो? रूप पाहता लोचनी. अरे अर्थ नीट समजून घ्या. कोणता देव, कुठं देव, कुठं पाहायचा, कसा पाहायचा, काय करायचं हे जर नीट समजून नाही घेतलं ना, उगाच हवेत गरम होऊ नका. लक्षात ठेवा. करा तुम्ही सगळं काही करा, परमार्थ राजेशाही थाटात करा, पण नीट समजून घेऊन करा. विठ्ठला विठ्ठला. सगळ्या संतांनी चहुवेदी जाणान षट शास्त्री कारण 18ही पुराण. कोण रे? खालच्या गल्लीचा का वरच्या? हरी कोणता? एक हरी आत्मा जीव शिवसम वायात दुर्गमी न घाली मन. आत्मा हाच हरी आहे. आत्मा हाच हरी आहे. लक्षात ठेवा. जर कोणी म्हणत असेल दुसरं, त्याला माझ्याकडे घेऊन या आणि त्याला प्रमाण अगोदरच सांगून ठेव. तुमच्याकडेच उत्तर देऊन टाकतो. चहुवेदी जाणा षट शास्त्री कारण 18ही पुराण हरीशी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण. म्हणजे खालचं कोर्ट, वरचं कोर्ट, सुप्रीम कोर्टाचा निकाल दिलेला आहे. कुठं जाणार आहे? सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टाचं फायनल झालं आता. देव तोच आहे, आत्माच देव आहे. लक्षात ठेवा. आणि तो जर देव सोडून तुम्ही कुठं नाही करत असाल तर बदलून घ्या. आत्मा सोडून देव काय भानगडीत पडूच नका. आणि देव आत्मा धरून तुम्ही पारमार्थ करा. आणि आत्माला सोडून जर कोणाचा चाललेला पारमार्थ असेल त्याने चेंज करा. आयुष्यात तुमचं काही उपयोगीचं होणार नाही. लक्षात ठेवा. आत्माला धरून तुम्ही करा, तुमच्या आयुष्याची फलप्राप्ती तुम्हाला होईल. त्याने जन्माचं सार्थक होईल. सार्थकता त्याच्यात आहे. तोच विठ्ठल आहे, तोच हरी आहे, तोच सगळं काय आहे, तोच आत्मा आहे, तोच तुमच्यात आहे, तुम्हीच ते. लक्षात ठेवा. तुमच्या अरे भगवंताने अर्जुनाला स्पष्ट सांगितलं गीतेमध्ये, अरे अर्जुना, तू आणि मी काही फरक नाही. तुझ्यात तोच आहे, माझ्यात तोच आहे. फक्त झालंय काय, तुझ्यातला तू तुला कळालेला नाही आणि माझ्यातला मी मला कळालो, एवढाच दोघातला फरक आहे. नाही तर आपण सारखेच आहोत. सर्व घटी राम देहा देही एक सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी. सगळ्या घटाघटामध्ये तो भरलेला आहे. तो देव. त्या देवाचा विषय चालला आपला. देव वसे चित्ती. चित्त. परमार्थामध्ये काय काय लागत तुम्हाला माहिती का? परमार्थ देहाने करायचा का, मनाने करायचा का, चित्ताने करायचा का, बुद्धीने करायचा? परमार्थ कशाने करायचा? परमार्थामध्ये काय 3 गोष्टी महत्वाच्या: मन, बुद्धी आणि चित्त. मनबुद्धीची कातरी रामनामे सोने चोरी. वास्तविक मन, बुद्धी आणि चित्त हे तिघांचं काम आहे. कुठली गोष्ट करायची असली तर अगोदर ती कशात येते? मनात येते.
तुम्हाला माळकरी व्हायचंय ना, मनात येते, पण मन कसं आहे माहितीये का, निर्णय घेत नाही. मन बेचैन चंचल मन हे मरकटाची उपमा त्याला संतांनी दिलेली आहे. ते कधीच निर्णय घेऊ शकत नाही. मन हे चंचल आहे, मनात येतं पण निर्णय घेता येत नाही. निर्णय कोण घेतं? बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. मन, बुद्धी आणि चित्त. अगोदर मनात येतं, निर्णय घेता येत नाही. बुद्धी निर्णय घेते आणि बुद्धी ठरवते. बस आता माळ घालायची ना, घालायची. बस कोणाचं काय म्हणणं असेल ते आता ऐकायचं नाही, आता घालायची. बरेच दिवस घातले आपण, अर्ध आयुष्य घालून बसलो तरी काहीच कळलं नाही. पण आता मात्र निर्णय झाला, कळायला लागलं. साधू संतांच्या संगत मिळाली, त्याच्यामुळे कळायला लागलं आणि ते मात्र आता करायचं. हा निर्णय बुद्धीने घेतला. परंतु बुद्धी काम करत नाही. मनाच्या पलीकडे, बुद्धीच्या पलीकडे, चित्ताच्या ही पलीकडे तो देव आहे. त्याच्यापर्यंत जायचंय आपल्याला. मग त्याच्यापर्यंत जायचं तर मग ते काम कोणाला करावं लागेल? पहिल्यापर्यंत आपल्याला मन बुद्धीचा निर्णय झाला, आता चित्ताकडे जावं लागेल. आणि चित्ताकडे गेल्यानंतर मग चित्त चिंतन करतं आणि चित्ताने चिंतन केलं की मग तो देव प्राप्त होतो. म्हणजे मन, बुद्धी आणि चित्त परमार्थातले मुख्य साधन आहे. माणसाचं देहानीच परमार्थ चाललाय. अरे देहाने तिथपर्यंत पोहोचणार आहे काय? हे देहाच्या इंद्रियाच्या पलीकडे ते पार, त्याच्या मनाच्या सगळ्याच्या पलीकडे असलेला तो परमात्मा. त्याच्याकडे जायचं कसं ते सूत्र जर असेल तर तुम्ही पोहोचू शकता. ठीक आहे नाही? तिथपर्यंत जाण्याचं साधन तसं असलं पाहिजे, त्या स्पीडचं असलं पाहिजे, त्याचं सूत्रचं असलं पाहिजे, तर तुम्ही तिथपर्यंत पोहोचता. दिवस माळण्याच्या अगोदर पोहोचायचं असले तर तेवढ्या पद्धतीचं साधन असलं. पंढरपूरला तुम्ही जाणारच आहे, निघल्यानंतर तुम्ही 6 महिन्यात 1.5 महिन्यात कसं तरी होईना जाणार आहे. परंतु तुम्हाला जर तुझं उद्याच जायचं असेल तर पायी चालून जाणार आहे का? उद्या जायचं असेल तर, नाहीतर उद्यापासून ते मंदिर बंद होणार आहे, सगळं काय होणार आहे, करोना येणार आहे, सगळं होणार आहे. आजच्या आज पोहोचलं पाहिजे तिथं. मग आपल्याला साधन कसं लागेल? साधन त्या स्पीडनीच लागेल ना. 4 व्हीलर लागेल, ती गाडी चांगली असली पाहिजे, मध्ये कुठं ब्रेकडाऊन झाली नाही पाहिजे. आज त्यांना थेट नेलं पाहिजे, थेट आणलं पाहिजे. ब्रेकडाऊन होणार गाड्या भेटत आपल्याला. हा 2-4 वर्ष करतो, माळ काढून टाकतो, बस झाला, झाली ब्रेक. विठ्ठल विठ्ठल म्हणून खऱ्या अर्थाने यासाठी, ह्या गोष्टीसाठी संतांची संगत व्यक्त केली आहे. आणि ही संतांची संगत व्यक्त केली आणि ती संगत पहिल्या चरणात सांगितली. ऐसे आवड तेव्हा कशाची आवड? तर देव ज्यांच्या चित्तात बसून देतो असे जे संत आहे, अशा संतांची संगत आवडते असं तुकाराम महाराज आहे. आणि त्यांचीच आवड मला लागली असे संत. हे सांगण्याचा उद्देश कारण काय आहे माहितीये का? संगतीचे अनेक प्रकार आहेत. संगतीचे महत्वाचे 3 प्रकार आहेत. 1 विसंगती, 2 कुसंगती, 3
संत संगती. विसंगती, ज्या घरामध्ये विसंगती आहे नवरा बायकोची विसंगती आहे तिथं मात्र वादळ सतत चालू राहत. किंवा बाप लेकाची विसंगती आहे तर वादळ चालू असतं. उदाहरण सांगतो, भजन करा विठ्ठला विठ्ठला एक अधिकारी माणूस होता आणि त्याला काही कारणास्तव त्याला सुट्टी मिळाली आणि मग तो म्हणला बाबा आता ह्या कामामुळे सर्व्हिसमुळे याच्यामुळे आपल्याला देवाला जायला वेळ भेटत नाही, आता मला जरा मोकळीक झालेली आहे, सुट्टी काढली. बायकोला म्हणला आपण पंढरपूरला पांडुरंगाला भेटायला जाऊ. ती कडक लक्ष्मी होती. ती म्हणे का बरं पांडुरंगाला? नाही, तुळजापूरला जायचं, देवीकडे जायचं, पांडुरंगाकडे नाही जायचं. हे म्हणतो पांडुरंगाकडे जाऊ, माझी इच्छा झाली. झाली असं तुमची, माझी इच्छा देवीकडे जायची. आता यांचं वाद इतका विकापोला हट्टाला पेटले. ही म्हणती देवी, हे म्हणतो देव, ही म्हणती देवी, ते म्हणतो देव. इतका हट्टाला पेटलं, शेवटी दोघाचा निर्णय असं झाला का ते इकडं जायचं नाही तिकडे बी जायचं नाही. विसंगती, जर विसंगती असेल तर ती कुठलीही सिद्धता त्या कामात होत नसते. लक्षात ठेवा. एक मत पाहिजे. एका घरात तरी एक मत सर्वांचं असलं पाहिजे, आहे का नाही? ते काय म्हणतात ना, घरात एक मत, शेतात खत, अजून काहीतरी आहे असं. तुम्ही पाहून घ्या काय म्हणायचे. ह्या गोष्टी असल्या पाहिजे तर ते जमता येईल. नाही तर काय, घरातच सगळा विकळोबा आहे, चालला इकडे कीर्तन सांगतोय लोकांना, सगळं करतोय, कुठं नाही काय ते कायचाच मिळ नाही. पोरं एकीकडे ह्यो कीर्तन सांगतोय, पोरं दारू पेते. काय केलं त्याला विचारलं, तू अगोदर तो घर सुधार, जगाला सुधारायला नाही घाला तू. लक्षात ठेवा. मी हे का बोलतो तर ते परफेक्ट आहे मी त्याच्यामध्ये. लक्षात ठेवा. माझे तिन्ही मुलं ही क्लास 1 अधिकारी आहे आणि गावात शेती जी आहे बागायती आहे ती गावात 1 नंबरची शेती आहे. आणि मी सर्व्हिस केली ती पूर्ण केलेली आहे, पूर्ण सर्व्हिस रिटायर झालेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी परफेक्ट परमार्थातून करता येतात. कोणी सांगितलं संसार सोडायचा? कोणत्या संतांनी सांगितलं संसार सोडू नका पण गाळून घेऊ नका? संसार करा, उपजीविकेसाठी करावंच लागणार आहे. ही जी महाराज मंडळी यांना जर कोणी पैसेच नाही दिले ते किती दिवस करतील? सप्ते करावंच लागेल. कोणाचं तरी वाटेला ते कर्म आलेले, कर्म करावंच लागते. उपजीविकेसाठी कर्माची योजना केली. कोणी उपजीविका बंद करायची सांगितलेले? सगळं करून करता येतंय, परफेक्ट करता येतं. ते बी संसार, उलट संसार करून जर परमार्थ केला त्याला सबसिडी. सबसिडी आता आपल्याला काय लागत सगळ्याला? सबसिडी, आहे का नाही? संन्यासाला फार अवघड आहे परमार्थ. लक्षात ठेवा, सोपं समजू नका. पोलीस लोकांनी जर चोरी केली तर त्याला डबल पनिशमेंट होती. लक्षात ठेवा. गुन्हेगार आणि सर्वसाधारण माणसांनी केली तर त्याला नियमित शिक्षा होती. तसं सर्वसाधारण म्हणजे ग्रहस्थी आसनातून जर परमार्थ केला त्याला सबसिडी. थोडा जरी चुकला तरी पण तो प्रामाणिक आहे. ग्रहस्थी आश्रम सोडून तो बायका पोरं सगळ्याचा सांभाळ व्यवस्थित करतो, सगळ्याला व्यवस्थित वागवतो, सगळं काही करतो. धर्माचं कार्य आलं तिथे उदारतेने करतो, सगळ्या गोष्टी परफेक्ट करतो. म्हणून ते देवाला जास्त आवडतो. आणि थोडाफार एखादा प्रामाणिक माणूस चुकला तर ते मालक जसा एखाद्याचा गडी प्रामाणिक असला त्याच्याकडून थोडी चूक झाली तर मालक म्हणतो नाही नाही माझा गडी परफेक्टली झाला असून थोडं द्या सोडून. तसं देव सुद्धा आपलं तसंच करतो. लक्षात ठेवा. चूक होणारच आहे. तो महाराज असू नाही तर कोणी असू. मला एखादा महाराज दाखवा त्याच्याकडून काही चूक होत नाही. सगळ्याकडून होणार आहे. कारण मनुष्य देह आहे. मनुष्य देह आहे ते चुकीचाच पुतळा आहे. ते चूक होणारच आहे. परंतु चूक होऊन दुरुस्त करण्याची ज्याची दानत आहे तो माणूस आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून खऱ्या अर्थाने जे नरदेह आपल्याला मिळालाय वास्तविक पाहता पण कळाला नाही, सर्वसाधारण बुद्धीला तो पेलावलेला नाही आणि त्याचा विनियोग मात्र वेगळा करायला लागला. आणि म्हणून भगवंतांनी खंत व्यक्त केली. आणि नरदेहाचं काय कारण आहे? किती महत्वाचं आहे नरदेह. नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती, जे देवाची होईन म्हणती ते देव होती, मग चित्ती का न धरावे? अरे एवढा अधिकार दिलाय तुम्हाला. किती अधिकार दिला देवाने? किती अधिकार दिलाय तुम्हाला? देव होईन म्हणला तरी देव होऊ शकतो एवढा मोठा अधिकार दिलाय.
वास्तविक पाहता देव तर नीट कळून घेतला पाहिजे ना. देव जर नीट कळाला नाही तर व्हायचा काय प्रयत्न फेल होईल ना. नीट देव कळायला पाहिजे. देव जर नीट कळाला नाही तर व्हायचा प्रश्नच येत नाही. म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करून संतांनी त्याच्यावर विचार केला आणि ती आवड का तर दुसऱ्या चरणात सांगितलं. बोला. ऐसे आवडते मना. मन शब्द परत आलाय. मन चित्त त्याच्यातला शब्द आहे चित्त. हा चित्त महत्वाचा शब्द आहे. परंतु काहीच चित्त आहे ना माणसं दिसायला दिसतात पण चित्त ठिकाणावर नसतात. आपण त्याला काय म्हणतो तो चित्त ठिकाणावर आहे की नाही. आपण बोलतो ना सहज बोलतो तो चित्त ठिकाणावर आहे. तू काय बोलतोय काय म्हणतोय काय करतोय तुला काही समजत तो चित्त आहे का ठिकाणावर. आपण असं म्हणजे चित्त ठिकाणावर राहायला काय करावं लागतं. असे जे संत जे ठिकाणावर आणतात त्या चित्ताला त्या संतांची आवड आहे. मात्र लक्षात ठेवा चित्त आपलं भरकटलेलं असतं. कुंकड्या भरकटत आहे पण ते भरकटलेलं चित्त ठिकाणावर आणणारे बी संत आहेत. लक्षात ठेवा त्यांना जर ठिकाणावर आणलं तर ते व्यवस्थित होतात. आमचे ते साहेब हरिभक्त परायण आहे. आमचं बोलता बोलता शब्द मला वापरला त्यांनी. आमची 2 मिनिटात बैठक झाली. त्याने म्हणे बाबा खूप मुलं तुम्ही सुधारले त्याच्यात आम्हाला आनंद आहे. आमच्या गावातले 70-80 पोरं सुधरवले आणि वायाला गेलेले मुलं सुधरवले ह्याच्यात आम्हाला आनंद. त्या शब्दाचं मला मोठा अभिमान वाटला. आपण जे कर्म करतोय ते योग्य रीतीने केले त्याची प्रशंसा दुसऱ्याने करावी. आपण नाही करावी. स्वतः दुसऱ्याने करावी. 2 मिनिटात आमचा संवाद झाला. त्यांनी सांगितलं स्पष्टता कबूल केली. आणि खरे माणसं असतात ते खरेच असतात. लक्षात ठेवा खरं ते कबूल. काही विरोधासाठी विरोध करणारे लोक आहेत ते आणखी ते संप्रदाय ते फलानं मागे कुचकुच कुचकुच यांचा राडा दुसऱ्याचा राडा सगळ्याचा राडा करून वाटोळ करून टाकलं. अहो तुम्ही खरं ते खरं तर मान्य करायलाच पाहिजे ना. खरं मान्य जर करीत नसेल तर तुम्ही दिखाऊ संत आहेत. लक्षात ठेवा ओरिजिनल संत व्हायचं असेल तर खरं मान्यच करावं लागतं. लक्षात ठेवा. म्हणून कोण काय करण्यापेक्षा आपण काय करतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून सांगायचं कारण चित्ताचा विषय आपला चालला. चित्त काही माणसं पारमार्थिक दाखवतात परंतु चित्त आतमध्ये वेगळंच असतं. काही लोक परमार्थ करतात पण राजकारणासाठी परमार्थ करतात. हे चाललेलं गणित लक्षात ठेवा. तुम्ही दिंड्या पंढरपूरला जातात ना राजकारणी लोक त्याच्यात घुसले आता त्या टोळ्यामध्ये. कारण तिथं लोक बरेच जमा व्हायला लागले आणि त्यांच्या संग वाटाने सगळ्या मतदानाचे गप्पा.
काय देवाचं चाललंय, खेळ करू राहिले. लक्षात ठेवा, मी कशासाठी सांगतो, करू नये असं राजकारणाने परमार्थ करू नये असं मला म्हणायचं नाही. करा, पण त्याच्यासाठीच करा. ज्याच्यासाठी करायचा त्याच्यासाठीच करा. ते जर झालं तर बरोबर ते देवाला योग्य आवडेल आणि बरोबर होईल. म्हणून खऱ्या अर्थाने देव कळून घेऊन संत संगती करा. संत संगतीत देव कळेल आणि संत संगतीत देव केल्यानंतर ते देव कसा प्राप्त करायचा, कसा अनुभव घ्यायचा हे त्याचं सूत्रवर्म देतील. आणि सूत्रवर्म मिळाल्यानंतर देवाचा अनुभव येतोच. मी च शब्द वापरून सांगतो. कोण म्हणता येत नाही, येतोच. फक्त सूत्र पाहिजे आणि ते सूत्र मिळालं का अनुभव येतो देवाचा. आजही येतो. जर ग्रंथच त्याच्यासाठी लिहून ठेवलेले आहेत. हे ग्रंथ काय स्वतःची जाहिरात करण्यासाठी त्यांनी लिहिलेलं नाही. त्याच्याप्रमाणे तुम्ही परमार्थ जर केला तर जो अनुभव त्यांना आला ते तुम्हाला नामामध्ये एवढी शक्ती की पाप नाही तरी जगती. तिने जगात जरी पापी असला तरी पण वाल्या कोळ्यात का तरी पापी नाही सापडायचा. तेवढं पाप करणार असला तरी पण त्या वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. मग ती ताकद त्या नामात लक्षात ठेवा. त्याच्यात बी घोटाळे घालून ठेवले. मला तिकडे वळायचं नाही, कारण तिकडे वळ काही लोक वाटून हे मुद्दाम महाराजांच्या विरोधात बोलतो असं वाटू शकतं. म्हणून त्या विषयावर मला फार जायचं नाही. पण गोष्ट ती खरी. कोणी म्हणलं ते मारा मारा म्हणायच्या ऐवजी राम राम म्हणायच्या ऐवजी मारा मारा म्हणलं. ज्ञानेश्वर माऊलीने हरिपाठात काय लिहिलं त्याचं कधी वाचलं का नाही? जपा जप उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारू असे. उलट म्हणजे काय? शब्दाला उलट केलं म्हणजे झालं का? काय कोण काय करीन, कशाचा काय चाललंय. आपण बी येडे होतो, कळत नव्हतं तो. परंतु सद्गुरु कृपेचं ज्ञान झाल्यानंतर हे कळतंय आणि मग मात्र अंतकरणात थांबत नाही. जी खोटी गोष्ट ती थांबून ठेवू शकत नाही. ज्याला खरं ज्ञान झालं ते भलं त्याला चांगलं म्हणू वाईट म्हणू त्याचं बी त्याला काही घेणं नसतं. संत सान थोरण नाही भीडभाड. वास्तविक संताकडे भीडभाडीचं कामच नसतं. ते संत असतात. पोचारे मारणारे संत नसतात. पोचारे मारणारे संत तुम्ही पहा. आल्यानंतर गावात ते पोचारे मारतात ठराविक लोकांना. ठराविक लोकांना पोचारे माझी पुढची तारीख भेटायसाठी. ते संत आहेत का? अरे भीडभाड कशाला पाहिजे? जे सत्य आहे ते सत्य बोललं पाहिजे. आणि ह्या अज्ञानी जीवाला त्याच्यातून काढण्यासाठी त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे. अज्ञानी जीवाला अज्ञानी ठेवून तुमचे पाकिट लांबायचं का? नाही ना, ते पुण्य होणारच नाही. आणि पुण्य करायचं बी नाही आपल्याला. लक्षात ठेवा. हे विषय निघाला म्हणून सांगतो मी. आपल्याला पाप करायचं का पुण्य करायचंय? पाप नाही करायचं, पुण्य करायचंय. पहिल्या जन्मातलेच का थोडे आपल्याकडे पापाचे पुण्याचे भरपूर आहे. तेच उडता उडता आपल्या जण उडायला तयार नाही. पाप संपायचं, पुण्य संपून टाकायचं. शुद्ध पुण्य करा. फार शुद्ध पुण्य म्हणजे काय म्हणायचं? सोपं उदाहरण सांगतो. शुद्ध पुण्य काय म्हणते? अवघडात पडूच नका तुम्ही. सोपं. एखादा आंधळा माणूस रस्त्याच्या कडेला अटकला, त्याला पलीकडे जायचं, गाडीची वाहतूक चालू आहे, तुम्ही रस्त्याने चाललेले आहेत आणि त्या आंधळ्या माणसाकडे पाहून कोणी त्याला मदत करत नाही. जर तुम्ही गाडीच्या खाली उतरून त्या आंधळ्या माणसाचा हात धरून रोडच्या पलीकडे नेऊन घालून तुमच्या गाडीत निघून गेले, ते शुद्ध पुण्य. काय अपेक्षा आहे त्याच्याकडून तुम्हाला? पुण्य भरपूर करतात लोक, पण इच्छा ठेवून करतात. राजकारणी लोक पुण्य करतात नाही असं नाही, चांगलं पुण्य करतात ते, पण त्यांच्या डोक्यात खटका असतो मतदानाचा. जर मतदान टायमाला मला मतदान करू नको मग पाहतो तू एकडे, ते चक्र उलट फिरवतात. मग याचं वाटोळ कसं करायचं, याला कुठं नेऊन बसवायचं, हे राजकारणी लोकांचं चक्र असतं. लक्षात ठेवा. ते पुण्य शुद्ध ते तुमच्या काही कामाचं नाही. हे पुण्य तुम्हाला होऊन होऊन काय, किती पुण्य केलं तर होऊन होऊन काय होणार तुम्ही? देवाचे देव इंद्रदेव होता, आहे का नाही? देवाचा देव इंद्रदेव. इंद्रियपणाची उठी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. परत उजूक येऊन कुठं कोणत्या खाणीत कोणत्या योनीत जाईल त्याचा तपास नाही. बँक बॅलन्स येतोपर्यंत चेक भरणार उभपशीर, पण बँकेतला बॅलन्स संपल्यानंतर जर चेक भरला तर 420 केस करून आतमध्ये ठेवून देते. जर झाला ना तू देवाचा देव इंद्रदेव, ते कवर भोगायला मिळाल तुम्हाला. ते जोर पुण्याचा साठा आहे तोवर भेटन, पण एक दिवस पुण्याचा बॅलन्स संपणार आहे का नाही? नगरपालिकेचं पाणी जर असलं तर एक दिवस भोंगा करून सांगावंच लागतं उद्या पाणी येणार नाही, नळ सांभाळून वापरा. पण पर्क्युलेशनचं पाणी असलं तर मी काय म्हणतो, पर्क्युलेशनचं पाणी हे संताकडे असतं. लक्षात ठेवा. नगरपालिकेचं पाणी कधीतरी संपतं. नगरपालिकेमध्ये समजतं का तुम्हाला? असे महाराज आहेत, ते पायाला हात लावून देत नाही, जवळ येऊ देत नाही, लांबूनच पळा, लांबूनच दर्शन घ्या. कधी कृपा व्हायची? होय,
अरे सद्गुरू त्याला म्हणतात का? सद्गुरू ज्याला म्हणतात त्याच्याकडे गेल्यानंतर सगळ्या प्रश्नाची उत्तर आपल्यात असले संशय संकल्प विकल्प काढणारे ते सद्गुरू. जर तुमच्या प्रश्नाचं उत्तर कोणी देऊ शकत नाही, तुमच्यात असलेला संकल्प जो काढू शकत नाही, विकल्प काढू शकत नाही, तो सद्गुरू होऊ शकत नाही. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती आरती शिष्याची. शिष्य केल्यानंतर त्या शिष्याच्या ज्या समस्या अडचणी ज्या आहेत त्याच्यावर मात करण्याची ताकद त्याच्यामध्ये असली पाहिजे, तो सद्गुरू आहे. परिवर्तन करण्याची तयारी असली पाहिजे. परिवर्तन आणि मनुष्य देहात परिवर्तन होतं. परिवर्तनाचे दोन भाग आहेत, एक व्यावहारिक परिवर्तन आणि एक आध्यात्मिक परिवर्तन. व्यावहारिक परिवर्तन जे आहे त्याच्यामध्ये गरिबाचा श्रीमंत होऊ शकतो, परिवर्तन. अज्ञानाचा ज्ञानी होऊ शकतो, परिवर्तन. नोकराचा मालक होऊ शकतो, परिवर्तन. परिवर्तन असायलाच पाहिजे. अरे सगळं करून जर परिवर्तन होत नसेल तर काहीतरी चुकीचं चाललेलं आहे. मला आनंद वाटला, तुमच्या गावात लहान मुलं भजनाला लागले, ड्रेसवर राहायला लागले. एक आनंदाचा छंद माणसाने घेतला आणि त्या छंदामुळं एक पिढी बदलण्याच्या दृष्टीने जो प्रयत्न चाललेला आहे हे परिवर्तन आहे. परमार्थात देखील परिवर्तन असलं पाहिजे. परमार्थ स्वल्प स्वतःपुरता जर असेल तर ते परिवर्तन होऊ शकत नाही. काही मुनी आहेत ते मुक्त झाले, परंतु जगाला मुक्त करायच्या भानगडीत पडलेच नाही. जगासाठी जगा लावावे सत्पती हित पै साधूची वृत्ती वास्तविक पाहता. जगाचं कल्याण करणारे, जगाचं हित पाहणारे जे आहेत ते खरे साधू आहेत, संत आहेत, सद्गुरू आहेत. जगाच्या कल्याणासाठी अहोरात्र त्यांचं काम चालू आहे, ते आहेत. परंतु आशाला बी नाव ठेवणारे बी आहेत. असू द्या. आणि संत त्याची कधी पर्वा करत नाही. नाव ठेवणाऱ्याला त्याची वृत्ती बदलण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतील, पण त्याला परत ते नाव ठेवत नसतात. लक्षात ठेवा. संतांनी तुम्हाला माहिती आहे तुकाराम महाराजांचे काय हाल केले, परंतु त्यांच्यात परिवर्तन केलं. ज्ञानेश्वर माऊलीचे काय हाल केले, परंतु त्यांच्यात परिवर्तन करून त्यांना सद्गुरूची उपमा देऊन टाकून सद्गुरू रूपांतर करून टाकले. डोळ्यापुढं आहे, मी जास्त सांगत नाही, वेळ कमी आहे त्याच्यामुळं. म्हणून संतांची जी वृत्ती आहे ती अशी असते. नाव तर ठेवायचंच नाही, जरी चुकीचं असेल तर दुरुस्त करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायचा, नाही झाला तर बाजूला सारखा, परंतु त्याचा जाहिरात करून जगामधला परमार्थ बिघडायचं काम करू नका. विठ्ठल विठ्ठल म्हणून ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. मन वासना चित्त आलं. चित्त कसं असतं मी तुम्हाला सांगतो. भजन करा. विठ्ठल विठ्ठल. काही माणसं खूप परमार्थ करताना दिसतात, परंतु त्यांच्या चित्तातला घोटाळा दांडगा असतो. लक्षात ठेवा. दिसायला खूप परमार्थिक दिसतात, परंतु आतमध्ये दांडगा घोटाळा असतो. लक्षात ठेवा. कसं होतं, एका गावामध्ये एक जोडपं होतं, नवरा बायको, आणि विशिष्ट जमातीचे असल्यामुळं त्यांच्यामध्ये वारल्यानंतर थडगं बांधायची पद्धत होती. आणि हा तिचा नवरा सतत आजारी वगैरे असायचा, आणि त्याला कळलं की आपण आता थोड्या दिवसाची सुट्टी. आणि मग त्याची जी पत्नी होती त्या पत्नीला त्यांनी सांगितलं, एक काम कर, मी आता थोड्या दिवसात जाणार आहे, पण एक काम कर. काय? मी गेल्यानंतर माझं थडगं बांधायचं, आणि कमीत कमी थडगं वाळेपर्यंत दुसरा घरोबा करायचा नाही, असं सांगितलं तिला. आता ती असं सांगितल्यामुळं हे गतप्राण झालं, गेलं. हिनं त्याचं थडगं बांधलं. थडगं बांधल्यानंतर त्या थडग्याला वारं घालीत बसली. चक्रा मारायची, वारं घालायची, चक्रा मार, इकडे बाजून घाल, तिकडे बाजून घाल, चक्रा मारून मारून दमायची. कष्ट झाल्यानंतर त्रास व्हायचा, रडायची. सगळं चाललं तिची क्रिया. रस्त्याने जाणारे येणारे लोक पाहिजे. काय पतीबद्दल प्रेम होतं, काय पतिव्रता असावी तर अशी असावी. जिवंतपणे किती प्रेम केलं असेल, आणि आता मेला तरी बी त्याच्या थडग्याला वारं घालून रडते, किती आक्रोश करते. किती पतीबद्दल प्रेम, ही पतिव्रता असली पाहिजे, असं बऱ्याच लोकांचं म्हणायचा निर्णय झाला.
त्याच्यानंतर गावात एक शहाणा माणूस गेलाच तिच्यापाशी. असतोच एखादा गावात, प्रत्येक गावात शॅम्पल असतात, आहे का नाही? तो गेला तिच्यापाशी. बाईसाहेब, तुमचं दर्शन घ्यावं वाटतं मला. तुम्ही किती महान प्रतिवत आहात. तुमचे पती गेले तरी तुम्ही त्या थडग्याला वारा घालून आक्रोश करून रडताय तुम्ही. खरं तुम्हाला मानलं पाहिजे. ती बाई म्हणली, भाऊ तुमचं काहीतरी गैरसमज झाला. माझं पतीवर प्रेम बिन काहीच नव्हतं. माझी ही चाललेली क्रिया आहे त्या पतीचं वचन पाळायसाठी मी करू राहिलेले वास्तविक पाहता, नाही तर त्यांनी मला परवानगी दिलेली. म्हणून मी हे प्रेमापोटी नाही करत, तर ते थडगं लवकर वाळायसाठी मी प्रयत्न करते. म्हणजे आता सांगा, चित्तात काय गंमत आहे? बाहेरून काय चाललं ना आतमध्ये चित्तात काय गंमत आहे? हा चित्ताचा विषय तुम्हाला सांगितला. असं जर चित्त असेल तर ते चित्त काही कामाचं नाही. विठ्ठल ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. चित्त आणि मनाचा विषय. आता वासना, वासना वासना ही चांगली आहे का वाईट आहे? वासना. मनुष्य जन्म कशामुळे होतो? मनुष्य जन्म कशामुळे भेटला? वासना. वासनेच्या संगे जन्म घेणे लागे, तेच अंगे झाले हरिरूप. बरोबर आहे. वासनेमुळे मनुष्य जन्म भेटला. परंतु देवाकडे जाण्याला, देवाच्या स्वरूपात जाण्याला, देवाच्या स्वरूपाचा अनुभव घेण्याला वासना मात्र प्रतिबंध आहे. मनुष्य जन्म मिळायला वासना बरोबर आहे, पण देवाच्या स्वरूपातला अनुभव जर घ्यायचा असेल तर त्याला ही वासना प्रतिबंध आहे. परंतु वासना कोणती आहे ही महत्वाची आहे. वासना चांगली पण आहे. तुकाराम महाराजांनी वासना मागितली. कोणती वासना मागितली? गुरु परंपरेच्या अभंगात सांगितलंय. पहा, पाहू बरं कोण आहे आता. पहिल्यांदा सांगितला शब्द तो आलाय ठिकाणीवर, लक्षात ठेवा. पडिये देह भाव. देहाबद्दल काहीच नको वाटून देऊ देवा. या देहाचा याच्याबद्दल काहीच वाटून देऊ नको. पडिये देह भाव आणि पूर्वी वासना. ह्या देहाबद्दल काही न वाटण्याची वासना माझ्यात शिल्लक ठेव. आणि काय वासना? अंती ते आपणापाशी न्यावे. कुठे घेऊन जा? कुठे घेऊन जा? कोणत्या थिएटरला? होय. अंती ते आपणापाशी न्यावे. देवा तुझ्या स्वरूपात घेण्यासाठी तुझ्याबद्दलची जी वासना आहे ती माझ्यात ठेव. देहाची वासना बाजूला काढून टाक. पडी देह भाव काढून टाक. आणि तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जर विचार केला ना, तुम्हाला हे सूत्र सापडणार आहे. देहाला बाजूला केल्याशिवाय देवाकडे जाता येत नाही. देहाला घेऊन जायचा विषयच नाही. देहाला सोडल्याशिवाय देवाकडे जाता येत नाही, हे लक्षात ठेवा. आणि मग देहाला सोडायला लावणारे ते सद्गुरू असतात. सद्गुरू. गुरु वेगळे. गुरु हे उठावून शेळे राखणारे असतात, लक्षात ठेवा. माझं बोलणं थोडं खटकत कोण तरी असतो, पण माझा म्हणण्याचा उद्देश वेगळा असतो. गुरूंचं काम कसं? गुरु वाईट कोणताच नसतो, लक्षात ठेवा. गुरु सगळे चांगले असतात, पण एक गुण त्याच्यात चांगला असतो.
मग जो जो जयांचा घेतला गुण तो तो गुरु केला मी जाण. भागवत मध्ये स्पष्ट सांगून ठेवलंय दत्तात्रय भगवंतांनी 24 गुरु केले. का बरं केले 24? एकच का नाही केला? 24 का केले? तर प्रत्येकाचा एक एक गुण घेतला, तरी पण आत्मनिवेदन भक्ती साध्य झाले नाही, म्हणून सद्गुरू करावे लागले. आत्री ऋषीला त्यांनी 25 गुरु केले, सद्गुरू, आणि ते केल्यानंतर मग त्यांना आत्मज्ञान झालं आणि देहाची मग विदेह स्थिती झाली आणि विदेह स्थिती होऊन ते आत्मस्वरूपात विलीन झाले आणि त्याच्या स्वरूपाचा अनुभव घेतला, ते सद्गुरू झाले. सत्य वस्तूचा अनुभव आणून देणारे ते सद्गुरू. या जगात सत्य वस्तू फक्त एकच आहे, बाकी सगळं मिथ्य आहे. बाकी सगळं मिथ्य, आत्मा सत्य, जगन मिथ्य. आत्मा सत्य आणि आत्मतत्वानी आत्मतत्वापर्यंत नेऊन घालणारे ते सद्गुरू असतात. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुकाराम महाराज म्हणले, असे जे संत आहे अशा संतांची संगत मला दे, त्याची मला आवड आहे आणि ती आवड पूर्ण करायचं काम तूच करू शकतो. विठ्ठल विठ्ठल. आता कधी कधी मागण्या अशा मागतात बरं का. आता आजचं उदाहरण तुम्हाला सांगतो मी. आता आज मला अजिबात वेळ नव्हता बरं का, परंतु आमचं प्रेम तुमच्या गावावर आहे आणि तुमच्या बी गावकरी मंडळीने काही गोष्टी मान्य केलेल्या आहेत. त्याच्यामुळं, नाहीतर माझा मोठा कार्यक्रम चालू आहे आश्रमावर, मला अजिबात वेळ नव्हती. पण आमची साधक भक्त परिवार मंडळीने आग्रह केला, बाबा काही ऍडजस्ट करा पण करा, नाही तर मी इकडे येऊ शकत नव्हतो. चिंतन सप्ताह चालू आहे, महाराष्ट्रात कोणाचाच नाही, लक्षात ठेवा. कोण म्हणत असं आमचं आहे तर मला दाखवा त्याचं. चिंतन सप्ताह म्हणजे नामाचं चिंतन करण्यासाठी सप्ताह, म्हणाय बेण्याचा काही विषयच नसतो. साधना करून विदेह स्थितीत जाण्याचा प्रसंग तिथं असतो आणि ती समोर सद्गुरूच्या करावं लागते ती क्रिया, आणि ती करून घेण्याचं काम तिथे चालू आहे. तिथे असंख्य लोक जमा झालेले आहेत आणि तेवढं काम तिथे करावं लागतं. परंतु आम्ही काही आता तयार केलेली माणसं आहेत, त्यांच्याकडे ती जबाबदारी सोपवली आणि ती सोपवून तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी खऱ्या अर्थाने आज मला इथे येण्याची संधी प्राप्त करून दिल्यामुळे इथे यावं लागलं. त्यातल्या त्यात आमचे असलेले साधक भक्त परिवार या गावामध्ये चांगल्या प्रकारे तयार झाले, तो एक आनंद आहे. आणि म्हणून त्या साधकाची इच्छा पूर्ण करायचं काम सद्गुरू करत असतात. विठ्ठल आता गंमत कशी आहे पहा. हा मी तुम्हाला सांगता सांगता त्याचा विषय निघाला. एक ताई आली, नवीन ताई होती, तिने नाम घेतलं पण तिला ते पेलवानं थोडं तिच्या ओव्हरलोड व्हायला लागलं आणि प्रक्रिया करायला गेली तर तिच्या श्वासावर परिणाम व्हायला लागला. भानगडी दमून गेली, पण मग घायल झाली. पण शेवटी आली, दर्शन घेतलं. बाबा आता तुम्हीच काहीतरी करा, मला ते काय अशक्य आहे म्हणलं. अरे, आणि तशी तर मी जाणारच नाही पुढची प्रक्रिया झाल्याशिवाय आश्रमावरून. म्हणजे वाशी गुंडी मारली तिने, मी जाऊ बी शकत नाही आणि करू बी शकत नाही. आता काय करा? आता तुम्हालाच काय करायची, कृपा करायची तर तुम्हीच करा. मला ते असह्य आहे, मला ते शक्य होत नाही, मला असं वाटतंय, मला ते काहीतरी श्वासात प्रक्रियेत घोटाळा होऊ राहिला, तर ते कसं करायचं तुम्ही करून घ्या. मी म्हणलं तू प्रयत्न तर कर, सद्गुरू कृपा करतील ज्यावेळेस करायची त्यावेळेस, आणि तू प्रयत्नात कृपा असते, लक्षात ठेवा. बिगर प्रयत्नात कृपा कोणालाच करता येत नाही, प्रयत्नात कृपा करावी लागते. आणि म्हणून तिला सांगितलं तू प्रयत्न कर. प्रयत्न केल्यानंतर रात्री दिवस सकाळी आता इकडे यायच्या टायमाला ती विदेह स्थिती गेली. ओके, काम झालं. आमचे कार्यकर्ते इथं आहेत, त्यांना माहिती आहे. म्हणून ती गेल्यानंतर तिला जो आनंद झाला, याला फोन कर, त्याला फोन कर, पाहुणे रावळ्याला सगळ्या जिकडे तिकडे सांगायला लागले, मला आज नवीन आनंद भेटला, मला नवीन आनंद भेटला, हे सांगायला लागले. आणि ती प्रक्रिया पूर्ण झाली. सद्गुरू इच्छा पूर्ण करतात, फक्त तेवढी तळमळ असली पाहिजे. तळमळ जर असेल तर निश्चित ते काम होतं. विठ्ठल हो, म्हणून तिसऱ्या चरणात सांगितलंय,
सवे भेटी न हो अंग संग तुटी, ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना, हरी जना सवे भेटी, असे संत महात्मे भेटावे. पहा बरं का, दोन गोष्टी कशा याच्यामध्ये, हे शब्दात विचार करा, वेळ कमी असल्यामुळे शॉर्टकट मध्ये मी सांगतो. हरिजना सवे भेटी, हरिजनाची भेट झाली पाहिजे, आणि ते कसे असले पाहिजे, चित्तात देव बसवणारे असले पाहिजे, आणि त्यांची भेट झाली पाहिजे. परत भेट झाल्यानंतर परत त्यांची न होय अंग संग तुटी, दोन गोष्टी मागितल्या. भेटले बी पाहिजे आणि परत संग तुटली बी नाही पाहिजे, आहे का नाही. तुम्ही आता भेटले, आपण सप्त्याच्या निमित्ताने, कीर्तनाच्या निमित्ताने तुम्ही आपण एकत्र आलो, आणि खूप मला गायनाचार्य आवडले, मृदुंगाचार्य आवडले, असेच सतत भेटत राहो, आपली संगत तुटू नये, हीच मागणी केलेली आहे. हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी. कारण असे माणसं भेटून जर बाजूला गेले आपल्यापासून, तर मग जरा दुःख होतं, लक्षात ठेवा. म्हणून खऱ्या अर्थाने अशा साधू संतांची, महात्म्यांची, सगळ्यांची, श्रोत्यांची ही भेट सतत होत राहावी. सगळे देव स्वरूप आहेत, लक्षात ठेवा. प्रत्येक जणात देव आहे आणि ते स्वरूप आहे. फक्त काहीला कळलं आणि काहीला कळलं नाही, एवढाच फरक आहे. प्रत्येकातच आहे, लक्षात ठेवा. हाय फक्त कळायचं आणि ते कळून देण्याचं काम करायचं. आणि असे संत महात्मे तेच काम करत असतात. ते काम करायचं म्हणजे इथं योग आणि क्षम दोन गोष्टी संगत मागितल्या. योग म्हणजे ती गोष्ट मिळाली पाहिजे. योगायोग, आपण आज योगायोग झाला आपला, योगायोगाने आपण एकत्र आलो, योगायोग. आणि परत क्षम शब्द काय सांगतो, योग शब्द मिळवणे, क्षम शब्द काय सांगतो, ती मिळालेली गोष्ट टिकणे. दोन गोष्टी मागितल्या याच्यामध्ये. योग क्षम त्यांचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरवणिया. म्हणून योग आणि क्षम दोन्ही गोष्टी आडी मारली. आडीचे लोक जे असतात, डोकेबाज लोक, ते असे आडी करून देवाला सुद्धा आडी टाकतात. तसं हे संत आडीचेच लोक असतात. संतांनी बरोबर आडी करून योग आणि क्षम दोन्ही मागून घेतले. आता योग क्षमचा दृष्टांत मोठा आहे, परंतु आता वेळ माझी संपलेली आहे नियमाप्रमाणे. पण आता त्याचं जर कारण जर पाहिलं तर सालीवाल्याने जास्त अर्थाच खाल्ला, मी तरी काय करू. नियमाप्रमाणे माझा अर्थ जर सोडला तर अजून अर्थ असेल, पण करायचं नाही, कारण नियम असते. या सप्त्यामध्ये काही नियम असते, ते नियम पाळावं लागतात. जागरण असतं, रोजचं सप्ताह असतो, भानगडी असतात, आणि परत पुढं मोठा प्रोग्राम असतो तुमच्या इथला आहे. त्याच्या प्रोग्रामसाठी बरेच लोक असतात, आणि त्याच्यात नको खेळ पडायला, ते वेळेवर व्हायला पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थाने टाइमवर करायला पाहिजे. तुमची उपस्थिती मला पाहून, माता भगिनीची उपस्थिती पाहून तुम्हाला आनंद झाला, आणि असं प्रत्येक गावातच दिसतं. अरे तुम्ही चालले नाही तर हक्कात, सगळा हक्क यांच्या ताब्यात चाललाय. उतर नाव सगळे यांचे लागायच्या मागे येत. आता तुम्ही इतर हक्कात जायच्या मार्गावर आहे. तुम्ही म्हणजे पुरुष मंडळी, या महिला मंडळी. आता तर गव्हर्नमेंटने कायदाच काढला, ती पोरगी झाली की तिच्या नावावर इस्टेट होणारच. करावं, तुम्ही करायची गरज नाही, ऑटोमॅटिक होती आता, लक्षात ठेवा. तसं ते इतर हक्काच्या ऐवजी ते आता मूळ अधिकारात आल्या, आणि तुम्ही चालले त्या उताराच्या पलीकडच्या बाजूनं इतर अधिकारात. अरे तुम्ही सावध व्हा. आणि परमार्थ हा स्वतंत्र विषय बर का. बायकोने केलं तर नवऱ्याला भेटतो असं नाही, नवऱ्याने केलं तर बायकोला भेटतो असं बी नाही. हे फसवा फसवीचे काम आहे. जे हुशार माणसं ते पळवाट काढायसाठी कुठं नाही करतात. परंतु ज्याचा त्याचा परमार्थ स्वतंत्र आहे. बायकोला भूक लागली तर नवऱ्याने जर जेवलं तर बायकोची भूक संपन का? नाही ना संपणार. किंवा नवऱ्याला भूक लागली, बायको जेवली तर नवऱ्याची भूक संपन का? नाही ना संपणार. तसं परमार्थ देखील ज्याचा त्याचा स्वतंत्र आहे. प्रपंच सामायिक आहे, प्रपंच सामायिक आहे, परमार्थ स्वतंत्र आहे. आपण आपल्या जीवाचा उद्धार करून घ्यायचा, एक ध्यानात ठेवा. आणि करता आला तर जोडीदाराचा करा, नसला करी तर तिकडेच मर म्हणा, पण तुम्ही काय सोडायचं नाही, तुम्हाला सांगतो. आणि एखाद्याची बाई बी जास्त शहाणी असते, काहीतरी शब्द यायला लागला होता, हा शहाणी असते म्हणजे ती ऐकूनच घेत, तुला काय करायचं ते कर, पण मायनादी लागायचं नाही परमार्थाच्या बाबतीत. आणि नकला तू राहायचं तर राह, ही मर जरफड किती बाऱ्या गटाळे खाय, ही परत मला तरी काय सांगायचं काम आहे, ऐकायचं काय नाही ऐकायचं तुझं काम आहे. अनेक जन्म घेऊन गटांगळ्या खाऊन खाऊन मर. अरे किती योनी भोगून आलोय आपण, 184 योनी भोगल्या, एक एक योनीत किती हाल आहेत. अरे जिला जी डिलिव्हरी होती तिलाच माहिती. हा हे गावाच्या कडून जर चाललं, खेडेगावातून जर रस्ता खराब असला तर नाक दाबून मरायची बारी येते. 9 महिने 9 दिवस राहिला, प्रत्येक युनिट किती योन्या, 84 योनीत राहिला. एवढी चांगली गोष्ट आहे का? आईचं पोट म्हणजे काय एअर कंडिशन बंगला आहे का?
आणि एवढे घाणी तितके दिवस काढले तुम्ही. आता तरी परत उचूक हे जन्म नको मरण नको, संतांचं ब्रीद वाक्य ते लक्षात ठेवा. आणि म्हणून जन्म मरणाच्या भानगडीत पडू नका, गटाळ खायच्या भानगडीत पडू नका. ह्याच जन्मात खऱ्या अर्थाने भगवंतापर्यंत जाता येत आपल्याला, बाकीच्या योनीतून जाता येत नाही. स्वर्गीचे ते अमर इच्छिता स्वर्गातले देव सुद्धा परत पलटी मारी. लक्षात आलं का आपण देव होऊन बी काही उपयोग झाला नाही. कारण मुक्त होण्याच्या दृष्टीने जो प्रयत्न करायला पाहिजे ते होता येत नाही, कारण त्यांना अधिकार नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला अधिकार आहे, मानवाला तो अधिकार आहे, पण देवाला तो अधिकार ठेवलेला नाही. हा देवाचे वास्तविक पाहता सगळ्या गोष्टी चांगल्या, पण हा अधिकार देवाला ठेवलेला नाही. म्हणून तुम्हाला जर दुरुस्त करणारा देव करू शकत नाही. लक्षात ठेवा, सद्गुरु वाचोनी संसार तारक नसेच निष्ठांक आन कोणी, इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी, संशयाची श्रेणी छेदी ना. कोणाचंच काम नाही ते, फक्त सद्गुरु करू शकतात. इंद्राचं नाही, देवाचं नाही, कोणाचंच काम नाही ते फक्त सद्गुरु करतात. सद्गुरु शिवाय ते होऊ शकत नाही, सद्गुरुच ते काम करत असतात. म्हणून सद्गुरु आपल्या जीवनात आले पाहिजे. आणि सद्गुरु जीवनात यायचं असेल तर त्या परमात्म्याबद्दल अंतःकरणात अतिशय प्रेम असावं लागतं. त्यावेळेस तो परमात्मा कृपा करतो आणि सद्गुरु भेटून देतो. म्हणून आता आपल्याला जर सद्गुरु भेटून घ्यायचे असेल तर त्या भगवंताचं भजन करावं लागेल. म्हणून खऱ्या अर्थाने वेळ आपली संपलेली आहे. शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे जिने भले संत संघटने, म्हणून ही संतांची संघटना आहे. याच्यामध्ये राहणं, याच्यामध्ये संघटित राहणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. लक्षात ठेवा, आपण आपल्या धर्माबद्दल ग्लानी येईल असं वाच्यत्व कधी करायचं नाही. चुकतोय मनुष्य, पण चुकलेल्या माणसाची जाहिरात आपण करायची नाही. लक्षात ठेवा, सगळ्याला सांभाळून घेऊन सगळ्याला एकनिष्ठ ठेवून एक संघटितपणे जर आपण धर्माचं काम केलं तर ते धर्माचं काम निश्चितपणे सर्वांना भगवंतापर्यंत जाण्याला मोकळीक होईल. आणि म्हणून सर्वांना मिळून आपल्याला ते काम करायचं आहे. जे हरिभक्त आहेत त्या हरिभक्तांनी सगळ्यांनी एकत्र येऊन आणि खऱ्या अर्थाने हे भगवत भक्ती धर्माचं काम करायचं आहे. आणि हे धर्माच्या कामाला संरक्षण दिलेलं आहे, राजाश्रय मिळाला आहे छत्रपती शिवाजी महाराजांमुळं. खऱ्या अर्थाने आपल्याला हे मुक्त याने करता येतं, नाहीतर आपल्याला हे मोकळे कीर्तन करता आले नसते. लक्षात, छत्रपती राजाची मोठी कृपा आहे, संरक्षण दिलं आहे. त्यांनी आपल्या ध्येयाचा विचार केला नाही आणि म्हणून संतांचं संरक्षण करणारे छत्रपती शिवाजी महाराज
आणि त्यांच्यामध्ये शक्ती देणारी ती जगदंबा अंबाबाई. तिने तिच्या शक्ती ओतून खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांमध्ये ती शक्ती प्रदान केली आणि त्या शक्तीचा विनियोग धर्माचं रक्षण करण्यासाठी त्यांनी केलेला आहे. आणि म्हणून आपण आता खुल्या माताने खुल्या याने नाहीतर मधी गदा आणायचं काम चालू होतं. आपल्याला आंदोलन करावं लागलं संत मंडळी सगळ्याला. ज्या गोष्टी समोर दिसत नाही त्या गोष्टीबद्दल बर्नरला अंधश्रद्धेच्या नावाखाली त्याला जेलमध्ये ठेवण्याचं प्रयोजन चालू झालेलं होतं. हे राजकारणातलं गुढ हे लक्षात ठेवा. इथून पुढे संत मंडळीला जागृत राहून आपल्याला ते काम करावं लागणार आहे. प्रसंग आल्यानंतर माघारी यायची नाही. ते जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. भगवंताबद्दल संताबद्दल जर कोणी काही बोलत असेल तर ते सहन करता कामा नाही. संतांची सहनशीलता तेवढी असते, परंतु संतांची सहनशीलता दुसऱ्याच्या बद्दल काही असेल तर मूळ फाउंडेशनला जर कोणी हात घालीत असेल तर मात्र ते आपण सहन करायचं नाही. मी कोणाचं नाव घेत नाही. ज्याचा त्याचा राजकारणाचा पॉलिटिक्सचा विषय ज्याचा त्याचा वेगळा असतो त्याने ते करावं. परंतु ते करत असताना संत मंडळीच्या बाबतीमध्ये मात्र वाच्यता नीट करावी. या आजच्या कीर्तनाद्वारे मी महत्वाची सूचना देतो आणि सावधतेचा इशारा पण देतो. प्रसंग आल्यानंतर असे जे कोण राजकारणी असतील त्यांचा विचार आपल्याला विचार करण्याच्या वेळेला करावा लागणार आहे. हे डोक्यात ठेवा. नाही तर आपला धर्म बुडायच्या दृष्टीने कोणाचा जर प्रयत्न असेल आणि धर्म बुडत असलेल्यांना आपण निश्चित जर टाळा घेऊन बुड्या मारित असेल तर आपण बावळाटात जमा होऊ. लक्षात ठेवा. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला प्रत्येकाने ज्यावेळेस विचार करायची संधी आपल्याला प्राप्त होईल त्यावेळेस मात्र जरूर विचार करायचा. हे तुम्हाला सांगतो. मी पॉलिटिक्स राजकारणातला विषय बोलत नाही, परंतु धर्माला गदा लावणारे जर कोणी असेल तर त्यांचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. ही महत्वाची सूचना देतो आजच्यामध्ये. कोणाचं नाव न घेता आपल्याला राजकारण करायचं नाही, पॉलिटिक्स करायचं नाही, परंतु आपलं जे महत्वाचं आहे धर्माचं काम जे आहे ते धर्मावर गदा येऊ द्यायचं नाही, एवढं मात्र आपल्याला काम करावं लागणार आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी जे सांगितलं त्याच्यासाठी संघटनेचा विषय त्यांनी घेतला. तुका म्हणे जिने भले संत संघटने, हे शेवटच्या चरणात विषय घेतला. आला विषय म्हणून मी सांगितलं, नाहीतर त्या विषयाकडे जायची गरज नाही. असे आरडणारे बोंबालणारे किती जर गेले तर संतांचं कोणी वाकडं करू शकत नाही. लक्षात ठेवा. असे किती बोंबलणारे संपून जाते, किती काय क्षमी होते, पण संतांना त्याची बाधा लागत नसते. परंतु आपण गैरहजर राहू नये, सावध राहू, एवढंच मला सांगायचं. आणि म्हणून शेवटच्या चरणामध्ये जे सांगितलं ते आपल्याकडून घडावं. चाल घ्या. Amen.
Thank you.